व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, विशेषतः काटे सर आहेत, भोसले सर आहेत, मकरंद टिपू सर आहेत, पाटील सर आहेत, मुंडे सर आहेत, सिंघवी सर आहेत आणि सर्वच त्यांची टीम. या ठिकाणी ज्या वेळेला काटे सरांनी आपल्याकडे सुरुवात केली त्यावेळेला 4-5 दिवस झालं रिक्षाने यायचे आणि स्वतःच पैसे द्यायचे. मला ते थोडंसं वाटलं की आता त्यांना मानधन सुरू करा, म्हणून त्यांना विचारलं, हो सर तुम्ही आता पैसे स्वतःच भरताय त्याच्यापेक्षा काहीतरी मानधन घ्या. त्यांनी सांगितलं मी मानधन घेत नाही आणि परत विचारू नका. स्वतःचा खर्च करून स्वतः एवढ्या जे शाखा उभ्या केल्या. आश्चर्याची गोष्ट आहे की प्रत्येक ठिकाणी महिनाभर कमीत कमी जायचं आणि सर्वांना शिकवायचं आणि ते स्वतःच्या खर्चाने. म्हणजे काटे सर आणि काटेवाडी दोन्ही माणसं तशी. म्हणून आपला हा जो हास्य क्लब आहे ते काटे सरांनी सुरुवात करून दिल्यापासून आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. विशेष सांगायचं म्हणजे आपल्याकडचे सर्व महिला मंडळ असं, जेंट्स असतील, सगळे असतील. एकदा माशाळकर साहेब, मी किंवा राऊत सर किंवा इतर जे टीम आहे त्यांनी निर्णय घेतल्यानंतर कधीही त्याला गालबोट लागत नाही आणि तो सर्वजण उत्साहाने करतात. मी सर्वच त्या ठिकाणी मनापासून कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. जसं सिंघवी सर नेहमी सांगतात की बालेवाडी शाखेमध्ये ज्या वेळेला कटारे साहेब यायचे होते आणि आदल्या दिवशी रात्री 8ला 9ला सांगितलं आणि आपण दुसऱ्या दिवशी ती तयारी केली. कारण मला खात्री होती की आम्ही ज्या वेळेला निर्णय घेतो म्हणजे आपण सगळेच जण किंवा माशाळकर साहेब, मी आणि राऊत सर जनरली, तर कोणी नाही म्हणत नाही आणि सगळे उत्साहाने काम करतात. हे जे आम्ही करतो हे सर्व तुमच्या सर्वांच्या विश्वासावर, तुमच्या जीवावर अवलंबून असतं. आणि म्हणून आपलं नाव या पुणे शहरामध्ये नेहमी काटेसर घेतात की ही एक हास्य क्लब अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे. काटे सरांनी कुठली गोष्ट सांगितलं ते आपण ताबडतोब होकारच देत असतो आणि तुमच्या जीवावरती तो होकार असतो. केवळ मी सांगतो म्हणून नाही, तर आपली सर्व टीम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. कालच हा कार्यक्रम घ्यायचा म्हणून माशाळकर साहेबांनी सांगितलं आपल्यापैकी कोण रांगोळी काढतील का. लगेच आपल्या महिला ताबडतोब तयार झाली. समजा नसतं तयार झालं तर आमच्याकडं 12वीच्या मुली वगैरे आहेतच, परंतु मला खात्री होती की आपल्या महिला चांगल्या पद्धतीने रांगोळी काढतील आणि ज्यांनी रांगोळी काढली त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. असंच आपलं काम हे सतत चालू राहण्यासाठी आणि आपण काय करतो एकमेकांचा विश्वास ठेवून आपण आजपर्यंत कार्यक्रम करीत आलोय. आणि याच्यामध्ये एकच आनंद आहे की आपण आल्यानंतर आपलं सर्व ताणतणाव आपलं विसरून जात असतो. आम्ही तर ज्या वेळेला संस्थेचा कार्यक्रम असतो, संस्थेची काय डेव्हलप असते, काय करायचं काय नाही करायचं हे ठरवतो असतो, त्यावेळेला माशाळकर साहेबांना मुद्दाम बोलवतो की आम्ही आता संस्थेमध्ये अशा पद्धतीने काम करतोय, तुमचं मत काय. ते ताबडतोब काय चूक असेल ते दुरुस्त करायला सांगतात आणि काही नवीन पण सुचवतात. म्हणून आपण एकमेकापासून एकमेकाचे चांगले गुण कसे मिळेल याचा आपण नेहमी प्रयत्न करीत असतो. आणि तुमच्या सर्वांच्या जीवावर आपला हा हास्य क्लब जो आहे अतिशय चांगल्या पद्धतीने पुढील काळात देखील चालू ठेवण्याचा आपला मानस आहे. आता डोंगरेंनी यावर्षी बरेचसे सभासद तयार केले, तसं प्रत्येकाने आपलं काही ना काही सभासद तयार करून आपल्याला 1000च्या पेक्षा जास्त आणि यावर्षी निदान डिसेंबरपर्यंत 1000 तरी सभासद आपल्याला तयार करायचे आहेत. आणि म्हणून सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या या 13व्या वर्धापना दिनानिमित्त एकच आपण मनात संकल्प करू, एकमेकाला सहकार्य करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि काटे सरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आज 88 वय देखील इथे उत्साह आहे ते बघा समोरासमोरच. म्हणून आपण देखील चांगल्या पद्धतीने काम करू आणि हाच जे या ठिकाणी आज आपण धारण करू आणि पुढे जाऊ. धन्यवाद.